अजून एक पद्धती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी ही 7वी स्कॉलरशिप आणि एनएमएसचा जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये मी हरीश शिंदे लातूरकर सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला काय आहे, तर आपल्याला एक संख्या सांगितली आहे की काय म्हटले तुम्हाला, की एक नंबर आहे. समजा ही एक मांडणी आहे, या एक मांडणीने तुम्हाला सोडवता येतं. हा, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी अजून एक मांडणी करतोय. मी काय करतोय, अजून एक मांडणी या प्रश्न सोडवून करतोय. तो नंबर कोणता आहे? इफ दिस दॅट नंबर इज एक्स. समजा तो नंबर काय आहे, एक्स आहे. समजा तो नंबर काय आहे, एक्स आहे. किती आहे माहिती आहे तुम्हाला, व्हॅल्यू त्याची माहित नाही. समजा तो नंबर एक्स आहे. लेट सपोज दॅट नंबर इज एक्स. एक्सच्या किती पर्सेंट? 20% कमी केलं. एक्सच्या 20% कमी केलं. एक्सच्या 20% कमी केलं म्हणजे किती? हा, 100 पैकी 20 रिड्यूस केलं. म्हणजे 100 पैकी किती किती राहणार त्याची व्हॅल्यू? 80 राहणार ना. बघा, 100 पैकी 20% रिड्यूस केलं. 100 पैकी 20% रिड्यूस केलं, तर त्या नंबर किती पर्सेंट राहणार? 80% राहणार. इज इट करेक्ट? त्या नंबर किती पर्सेंट राहणार? 80% राहणार. म्हणून एक्सचा 80%, एक्सचा 80% किती असणार आहे? तर तुम्हाला 72 येतोय. ही एक मांडणी आहे. ते 2 मांडणी मी तुम्हाला सांगतोय. 2 मांडणी मी शिकवतोय तुम्हाला. ओके. इथपर्यंत समजले सगळ्यांना? मांडणी कळाली का, कशी मांडणी केली? मी आज सोडवतोय आता. दोन्ही मांडणी सोडून दाखवतो तुम्हाला. हा, बघा, एक नंबर आहे, त्याचा 20% रिड्यूस केलं, तो नंबर 20% कमी केला, तर 100% होता. 100% 20% कमी केला म्हणजे किती राहिला? 80%. हा, तर त्या एक्स नंबरच्या 80% किती आहे? 72. हे प्रश्नात दिले, हे क्वेश्चन्स मध्ये दिलेलं आहे. ओके, ही जी मांडणी केली ती क्वेश्चन दिलेली, क्वेश्चन मध्ये दिली, त्याप्रमाणे मी मांडणी केली. ओके, आता हे सोडवायचं. एक्स 80% मीन्स व्हॉट? 80 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 72. झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 72. हे जे 10 आहे डिनॉमिनेटर मध्ये इक्वलच्या राईट हँड साइड गेलं तर काय होणार? न्यूमरेटर मध्ये जाणार. 8 जे आहे ते न्यूमरेटर मध्ये आहे, इक्वलच्या राईट हँड गेलं तर डिनॉमिनेटरला जाणार. ओके, समजते मांडणी तुम्हाला? समजलं असेल तर मान हलवा सगळ्यांनी. चैतन्य खाली व्हिडिओ ठेव बेटा. ओके, समजत असेल तर मान मान हलवा. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 वन जा 8, 8 9 जा 72. एक्स इज इक्वल टू 9 इंटू 10 90. तर या मांडणीने करून दाखवा. अशी मांडणी केली काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. अशी मांडणी ज्यावेळेस तुम्ही कराल ना, त्यावेळेस काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 100 गुणिले 72 बरोबर 80 गुणिले एक्स. 100 गुणिले 72 भागिले 80 बरोबर एक्स. शून्य घटले 8 9 72. 9 गुणिले 10 90. तेच उत्तर येतं. कोणती मांडणी तुम्ही सोडवा. ओके. यामध्ये जर कुणाला काही काही गोष्ट मांडणी कळाली नसेल, स्टेप्स कळाल्या नसतील, कॅल्क्युलेशन कळालं नसेल तर विचारा. जे विद्यार्थी डेमो ग्रुपवरून जॉईन झाले आहेत, त्याचा आज पहिला दिवस असेल तर त्याला कदाचित कळणार नाही. हा सिद्धी लवकर विचारा. हा, तर इथं पण एक्स मल्टिप्लाइड बाय 80% का लिहिलं? हे बघ, आपण काय केलं, तो नंबर 20% कमी केला. मग 20% कमी केला, तो नंबर किती राहतो शिल्लक? 80% शिल्लक राहतो ना सिद्धी. हो. मग 80, एक्सचा 80% हा 72 आहे. हे प्रश्नात दिले तुला. बरोबर का नाही? एक्स 20% रिड्यूस केला, 20% रिड्यूस केला, 20% कमी केल्या, मग किती राहिला? 80% राहिला. ती 80% किती आहे? 72. ती मांडणी आपण केली. कळते सिद्धी? हा म्हणजे सिद्धी. जेवढं कमी केले तर मग 100 मधून मग ती हा, संख्या वजा येस करायची, मग येस त्याला येस आहे काय? येस 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 येस. हा, सिद्धी आहे ना, विचार बेटा लवकर. आणि रिक्वेस्ट आली तुला सिद्धी. हा, बोल सिद्धी. सर ते म्हणजे ते ते तुम्ही मांडणी केली ना सगळ्यात वरती ती एकदा परत सांगा. ही मांडणी का? हा, नाही सर. हा, ही इकडली का? हा. ती मांडणी सांगू का? हा, आता बघ मी काय केलं, तर ती संख्या मी 100 पकडली. ती संख्या काय पकडली? 100. मग 100 म्हणजे 20% कमी केलं म्हणजे किती राहिलं? 80 राहिलं. बरोबर आहे. हा, 100चं 20% रिड्यूस केलं, किती राहिलं? 80 राहिलं. मग 80 असताना ती संख्येची व्हॅल्यू काय होती? 72 होती. 80च्या खाली 72 लिहिलं आणि ती नंबर 100 असताना ती नंबर एक्स आहे, ती एक्स इथं लिहिलं. कळतंय की आपली मोगम मांडणी आहे, ह्याला काही लॉजिक नाही. आपलं मनानं आपली मांडणी आणि क्रॉस मल्टिप्लाय म्हणून उत्तर येत असतं. हा, तर ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगू शकतो असं का लिहिलं ते. हा, अनन्या कुलकर्णी विचार फास्ट बेटा. सर लिहायचं होतं बाजूला लिहा लिहा, सरकवून. लवकर लिहा लवकर लिहा. चला, झाला बघा पहिला प्रश्न. हा, तर दुसरा प्रकार घेऊया याच्यातला.
चला घ्या पुढला प्रश्न सांगतो मी. झाले लिहून बेटा, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्यायचं राहिलं तू कोणाचं पुढे लिहून घ्यायचं राहिले असेल स्क्रीनशॉट काढा. ओके झालेली ओके. पुढला प्रश्न बोर्डवर लिहितोय. 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 2 विषयांच्या एका परीक्षेत 20% विद्यार्थी गणितात नापास झाले. पहिल्यांदा प्रश्न मराठी लिहून होते, मग प्रश्न मी इंग्लिशमध्ये थोडी सांगणार आहे. गणितात नापास झाले. व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? तर दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? हॅलो 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 नाही, म्यूट कोणाच नाही करता येत. रेज हँडला म्यूट करता येत असतं. रेज हँडचा ऑप्शन असतो. पार्टिसिपेट म्हणजे रेज हँड केलं तर मी अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवत असतो, तेव्हा म्यूट होतोय. ठेव फोन. हा फोन ठेव बेटा, क्लास चालू आहे. तुला कळतं का क्लासमध्ये फोन लावायचं? मी शिकवतोय ना. हा हा तिथं रेज हँडचं ऑप्शन असतं. रेज हँड केल्यानंतर मी अनम्यूट करतो, त्यावेळेस तुला बोलता येत असतं. पार्टिसिपेटवर क्लिक कर, तिथं तुझं नाव दिसतं वरी, मी लिहिलेलं कंसात, तिथं रेज हँडचा ऑप्शन आहे. तो उत्तर सांगायचं तर तिथं कर बेटा. क्लास चालू असताना फोन नसते करायचा, डिस्टर्ब होत असतो. चला, तर जर दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? शेकडा आले की बाबा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स, एक प्रश्न मी 2-2दा सांगतो, तुम्ही लिहून घ्या बेटा. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट, ओके. If a 30% students fail, in mathematics in an exam of 2 subjects, if a 30% student fail in a mathematics in an exam of 2 subjects, if a 30% students fail in a mathematics in an exam of 2 subjects, and 10% and 20% students fail in English, and 20% students fail in English, and 20% students fail in English, 10% of students fail in both subject, 10% of students fail in both subject, 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापासाठी, 10% of students fail in both subject, then what is the percentage of passed student in both subject? Then what is the percentage of both student passed in both subject? हा, गायत्री गुले उत्तर येतंय का? गायत्री गुले उत्तर येत असेल तर मान हॅलो. हा, उत्तर सांग गायत्री.
सर होत नाहीये सध्या 70%. 70%. थोडस चुकलंय बेटा काहीतरी. आपण दुसरं हा. सांगतो. मग म्यूट कर. अभिजित मुंडे सांग बेटा, उत्तर येते का? अनम्यूटची रिक्वेस्ट आली. सर 50%. 50%. थोडक्यात चुकले बेटा. पार्थ मुईक. उजनीचे विद्यार्थी प्रवेश करून घ्या बरं काय. डेमो तास शेवटचा दिवस होता. उद्यापासून तुम्हाला जॉईन होता येणार नाही. आणि 8वीच्या मुलांना लिंक मागून जॉईन व्हायचं नाही. मी दररोज नाव चेक करत असतो. हं? हा. पार्थ अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला. पार्थ अनम्यूटची रिक्वेस्ट नाही आली. हा. सर 60%. 60%. हा, 60% इज करेक्ट आन्सर. राईट. 60% इज करेक्ट आन्सर आहे. आता बघा काय म्हणले तुम्हाला, तर मॅथमॅटिक्स मध्ये मॅथ्स मध्ये किती पर्सेंट फेल आहेत रे? अरे अरे थांब थांब, आता प्रश्न लिहिता काही चुकले बरं का. मॅथ्स मध्ये 30% आहे. इथे मी 20 लिहिलंय. 30% आहे. इथं दुरुस्त करा सगळ्यांनी क्वेश्चन मध्ये. मराठी मीडियम विद्यार्थी क्वेश्चन दुरुस्त करा बेटा. मॅथ्स मध्ये 30% फेल आहेत आणि इंग्लिश मध्ये 20% फेल आहेत. ओके. हा, आता बघ कसं करायचं, कसं सोडवायचं इकडे बघा आता. हा, मॅथ्स मध्ये किती पर्सेंट फेल आहेत? मॅथ्स मध्ये 30%. इंग्लिश मध्ये किती पर्सेंट फेल आहेत? इंग्लिश मध्ये 20%. बोथ सब्जेक्ट दोन्ही विषय किती पर्सेंट फेल आहेत? 10%. ओके. आता बघा कसं सोडवायचं. तर हे 30% प्लस 20%, हे 30 प्लस 20 हे फेलची आकडेवारी आहे. फेलची पर्सेंटेज आहे. नापासची टक्केवारी आहे. प्लस दोन्ही विषय काय आले? 10% नापास आहेत. दोन्ही विषयात नापास आहेत. आता जी 10% असणार आहेत ते काही इंग्लिश मधले असणार आहेत, काही मराठीतले असणार आहेत. म्हणजे हे जे 10% दोन्ही विषयात नापास आहेत ते सेपरेटली मॅथ मध्ये पण पकडलेत आणि इंग्लिशमध्ये पण पकडलेत. कळतंय का मी काय म्हणतोय? हे जे 10% फेल आहेत, हे 10% फेल मयंक ते मॅथमॅटिक्सच्या 30 मध्ये पण पकडलेले आहेत. 30 मध्ये पण केलेले आहेत आणि इंग्लिशच्या 20% मध्ये पण केलेले आहेत. म्हणून या दोन्हीची प्लस करून त्यातून मी मायनस करतोय. कारण ते डबल पकडायला नकोय. कळतंय का मायनस काय केलं? समजतंय? हा, हे केसेस चालू आहे. हे फेल म्हणजे नापास किंवा नापास विद्यार्थ्यांना चालू आहे हे सगळं. रामायण आहे की नाही? तर 30 प्लस 20 50, 50 मायनस 10 40. 40% स्टुडंट काय आहेत? फेल आहेत, नापास आहेत. टोटल किती पर्सेंट स्टुडंट फेल आहेत? 40% स्टुडंट नापास आहेत. 40% स्टुडंट नापास आहेत. इथपर्यंत समजते का? ज्यांचं 60% उत्तर आहे ते लोअर हँड करा बेटा. 60% उत्तर आलेले विद्यार्थी लोअर हँड करून ठेवा. ओके. 60% उत्तर आलेले विद्यार्थी लोअर हँड करा. डाऊट्स असेल तर मला कळतील मुलांचे. ओके. आले नापास 40% आले, एवढं कळलं का? आता बरेच प्रश्न पडतो तू इथं -10 का केलं? हे जे 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास आहेत ना, ते सेपरेटली मॅथमॅटिक्स मध्ये पण पकडलेले असतात आणि इथं इंग्लिशमध्ये पण पकडलेले असतात. त्या दोन्हीत पण पकडलेत. मग ते डबल काउंट होऊ नयेत म्हणून वैभवी शेलार आपण काय केलेलं आहे, इथे -10 केलंय. कळतंय का वैभवी शेलार मुंबई? नाही समजत? थांब तुला अनम्यूट करतो. तू फोन केला होता मला अनम्यूट करण्यासाठी. क्लासला असताना फोन नाही करायचं बघ, मला डिस्टर्ब होतं. मला डिस्टर्ब करायला नाही आवडत. हा वैभवी, आता अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला बघ वर. आता अनम्यूट कर. हा, आता बोल वैभवी. सर -10 का केले? हा सांगतो, इकडे लक्ष दे. हे बघ, मॅथ्स मध्ये 30% फेल आहेत, बरोबर आहे. हं. आणि इंग्लिशमध्ये पण 20% फेल आहेत, बरोबर आहे. आणि या दोन्ही सब्जेक्ट मध्ये 10% फेल आहेत. म्हणजे 10% दोन्ही सब्जेक्टचे आहेत ना. म्हणजे 10% जे इंग्लिशमध्ये फेल आहेत ते इथे पकडलेले आहेत ऑलरेडी 20 मध्ये, बरोबर का? हं. ते मॅथ मध्ये फेल आहेत ते 30 मध्ये पकडलेले आहेत. म्हणजे दोनदा काउंट होतो ना, डबल काउंटिंग होणार नाही. ती डबल काउंटिंग होऊ नये म्हणून -10 केलंय. कळतंय वैभवी? हो. असं रेज हँड करायचं जर समजलं नसेल तर. मग मी अनम्यूट करतो, मग बोलायचं. हा हा. ओके. अनन्या, यशराज मोहिते, साहिल गायकवाड, तुमचे काही डाऊट्स आहेत का? रेज हँड केलेत तुम्ही. हा, ओके. हा हा, आता बघा हे केलं. मग फेल
फेल स्टुडंट किती आहेत? फेल 40% येतो. तर आपला पास पास स्टुडंट किती? टोटल स्टुडंट 100 आहेत. 100 मध्ये 40 फेल आहेत. राहिले किती झाले? 60% काय आहेत? पास आहेत. पास स्टुडंट आहेत. इज इट करेक्ट? समजतंय का बेटा? तुला कळालं नसेल तर विचारा. हा प्रश्न विचारतात ना स्कॉलरशिपला. हा प्रकार स्कॉलरशिपला विचारतात. एक्झामला स्कॉलरशिपच्या. मोस्ट एमपी एक्झाम्पल आहे. ओके. 7वीचे विद्यार्थी मी जे रेकॉर्डिंग क्लास पाठवतो युट्यूबचे व्हॉट्सअप ग्रुपवर ज्यांनी प्रवेश घेतला ते तुम्ही पाहताय ना ते पाहताय असं मी गृहीत धरतो बरं का. तुम्ही पाहताय आणि वहीत लिहून घेताय प्रत्येक प्रश्न त्यातला सुद्धा. हा आयुष. हा सर तुम्ही तिथे ते 30 + 20 - 10 का केले? बर. हे बघ आयुष, हा जो आहे ना 10% तो दोन्ही सब्जेक्ट मध्ये, बरोबर का नाही? हा. Yes. त्याचा अर्थ हे जे बोथ फेल स्टुडंट्स आहेत 10%, हे इंग्लिश मॅथ्सवाले मॅथ्समध्ये पकडलेत ऑलरेडी मॅथ्समध्ये काउंट केलेलं आहे. इंग्लिशवाला ऑलरेडी इंग्लिशमध्ये काउंट केलेलं आहे. आणि म्हणजे दोन्ही विषयात नापास आहे ते सेपरेटली ते बाजू 10% लिहिलंय. बरोबर का नाही? हा. म्हणजे हे 10% ऑलरेडी इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. इन्क्लुडेड. म्हणजे डबल काउंटिंग होऊ नये म्हणून -10% केलंय. कळतंय? हा स्वराज जन्माने काय डाऊट आहे बेटा? स्वराज जन्माने? सर अशा कोणत्याही प्रश्नात बोथ आलं की मग ते -10च करायचं का? अजून एक प्रश्न घेतो बेटा तुला, अजून क्लिअर होईल याच्यावर. अजून एक प्रश्न घेऊया आपण. हा. नाही ते कसं असतं, आता इथे काय लिहिलं माहितीये का? इथे दोन्ही नापास दिले. एकदा नापास दिलेला पास फिरून पण विचारतात त्याला. फिरून ट्विस्ट पण करतात प्रश्नाला कधी कधी. हा हर्षित बेटा विचार. हा अजून एक प्रश्न घेऊ याच्यावर आपण. हर्षित बाबावर विचार बेटा. सर समजा ते नापास पर्सेंटेज न येता संख्या आली तर? संख्या विचारलं तर संख्या काढायची ना. विद्यार्थी किती मला काढावं लागेल तुला. तर विद्यार्थी कितीचं एक्झाम्पल का तुम्ही लगेच पुढं. हं? हा जयेश शेख बेटा. जयेश शेख व्हिडिओ ऑन ठेव. डाऊट असेल तर. जयेश सर? बोल. हा बोल. ऐसा और एक प्रश्न ले रहे क्या? प्रश्न. हाँ. हाँ हाँ ऐसा और एक क्वेश्चन ले रहा हूँ जय. हा अजून एक प्रश्न येतोय. पार्क आंबे किती दिवसांनी क्लासला दिसतोय आज? हा महिना झालं. सर एक्झाम होती. काय होती? एक्झाम होती. एक्झाम होती. बर. फॉर्म भरला ना परीक्षेचा? हो सर. हे म्हणले नाहीत ना नंतर शाळेवाले? नाही. म्हणजे ती मेलचा फरक पडला नाही, करमरीत मेल लिहिला होता. हो सर. ओके. हा चला पुढला क्वेश्चन घेऊया. सेम टू सेम प्रश्न घेऊया. थोडासा म्हणजे याच प्रकारचा प्रश्न थोडासा बदल करू नये. ओके. याच प्रकारे पण थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये. थोडेसे स्टेप्स पण जास्त आहेत. ओके. आधी प्रश्न मी मराठीत लिहून देतो, मग प्रश्न इंग्लिशमध्ये सांगतो. ओके. हा. दोन विषयांच्या एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. प्रश्न तोडी सांगू का रे मी? प्रश्न तोडी सांगू का? हा प्रश्न तोडी सांगतो, लिहून घ्या. दोन विषयाच्या एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. ओके. त्यानंतर 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 30% विद्यार्थी दोन्ही विषयात फेल झाले. 30% विद्यार्थी दोन्ही विषयात फेल झाले. बघा थोडा प्रश्न फिरून दिला, मागच्या प्रश्नाचं थोडं फिरून दिलेलं आहे. 60% विद्यार्थी मॅथ्समध्ये पास झाले. 65% विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झाले. आणि बोथ सब्जेक्ट्समध्ये 30% फेल झाले. ओके. आणि तुम्हाला काय म्हणते, जर 384 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर, जर 384 स्टुडंट्स, जर 384 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर, जर 384 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर, जर 384 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?
परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. ओके. इन अ टेस्ट ऑफ एक्झामिनेशन ऑफ 2 सब्जेक्ट्स, इंग्लिश मीडियमचे स्टुडंट इंग्लिशमध्ये लिहून घ्या. इन अ टेस्ट ऑफ, प्रत्येक इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन लिहून घेत चला, चांगली वही तयार होते आपली बेटा. इन अ टेस्ट ऑफ examination of 2 subjects, 60% of students passed in mathematics. 60% students passed in mathematics, and 65% student passed in English, and 65% student passed in English, and 30% of students failed in both subjects, and 30% students failed in both subjects, and 30% students failed in both subjects. If परत सांगायचं का अनन्या? ओके, परत सांगतो. इन अ टेस्ट ऑफ एक्झामिनेशन ऑफ 2 subjects, 60% of students passed in mathematics, 60% students passed in mathematics, 65% students passed in English, 65% students passed in English, 30% of the students passed in both subjects. 30% of students passed in both subjects. If 484 students passed in both subjects, then how many students appeared in the examination? Then how many students appeared in the examination? ओके, थोडीशी स्टेप एक जास्त आहे. हा हा, हर्षद शिंदे सांग उत्तर. हर्षद शिंदे. सर 539. 539 नाही ना बेटा, 484. 5 म्हणल्यावर आता जास्त असतील ना विद्यार्थी. उत्कर्ष दगडे सांग. उत्कर्ष सर तेच उत्तर आहे. किती? 549. 549 कसं रे? 549 पैकी 484 5 म्हणल्यावर कसं होईल? नाही होणार ना. वेगळं उत्तर कोणाचं आहे? पार कांबळे सांग. सर 880. 880 ऑप्शन मध्ये आहे. 880 ऑप्शन मध्ये आहे. आपण चेक करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 30% विद्यार्थी बोथ सब्जेक्ट मध्ये फेल झाले. बघा मी परत सांगतोय, 60% विद्यार्थी पास झालेत मॅथ मध्ये, 65% पास झालेत इंग्लिश मध्ये, आणि बोथ सब्जेक्ट मध्ये 30% फेल झालेत. बोथ सब्जेक्ट मध्ये किती झाले? 30% फेल झालेत. मी पास सांगितले असेल तर दुरुस्त करा काय सांगताना. ठीक आहे. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 60% काय पास आहे. फेल किती झाला? हा फेल किती असणार आहे? 60% पास आहे, फेल किती असणार आहे? 40%. 20 करतोय मी. काही याची गरज आहे इथं? नाही गरज. ओके, 60% पास आहे म्हणजे फेल किती असणार? 40%. 65% पास आहे सर, तो फेल किती असणार आहे? 35%. कळतंय का? कळतंय बेटा? ओके, येते लक्षामध्ये? हा, आता बघा, मॅथ मध्ये 40% फेल आहेत. फेल मॅथ मध्ये 40% प्लस इंग्लिश मध्ये फेल आहेत 35%. दोन्ही सब्जेक्ट मध्ये फेल आहेत 30%. ओके, हे फेल म्हणजे नापास जाऊ ना. ओके, 40 आणि 35 झाले. 5 4 आणि 3 7, 75 - 30 इज इक्वल टू 5. 45% फेल आहे. नापास आहे, फेल आहे. मग पास किती आहेत बघा? पास
पास स्टुडंट किती पास झालेले तर 100 मायनस 45%. 55% काय झाले पास आहेत बेटा. 55% पास आहेत. मग 100 आउट ऑफ 55% पास आहेत. बघा लक्ष द्या मांडणी कशी करते बघा लक्ष द्या. मांडणी बऱ्याच वेळा समजणार नाही त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्या शिकवण्याकडे पाहिजे. ओके तर 55% स्टुडंट पास आउट ऑफ 100. हाऊ मेनी स्टुडंट पास तर 484 स्टुडंट पास आउट ऑफ माहित नाही म्हणून एक्स घेतलाय. टोटल हाऊ मेनी स्टुडंट्स अपियर्स इन द एक्झाम. परीक्षेला एकूण विद्यार्थी किती बसलेत हे मला माहित आहे का माहित नाही म्हणून मी एक्स घेतलंय. आणि पास किती आहे 484. कळते का मांडणी सर असतं मान हलवा आनंदी माने खूप दिवसांनी दिसतंय आज क्लासला आहे का नाही. हा चला आता हे सोडूया. 55 इंटू एक्स 484 इंटू 100 x is equal to 484 into 100 divided by 55. आता 11 ने दोन्ही सेकंड भाग जातो 11 ने डिवाइड जातो. ओके लक्ष इकडे द्या बेटा. ओके 11 5 जा 55 11 4 जा 44 रिमाइंडर 4 11 4 जा 44 5 ने 100 ला डिवाइड करतोय 5 1 जा 5 5 20 100 काय राहिलं बरी 44 इंटू 20 x is equal to 44 into 20 880 880. How many students appear in exam? Total students appear in exam is 880. ज्यांचं उत्तर 888 लोअर हँड करा बेटा म्हणजे डाऊट्स असतील त्याला विचारतील मला. ज्यांचे आन्सर 880 आहे त्यांनी लोअर हँड करा. आन्सरची विद्यार्थी लोअर हँड करा. 880 करेक्ट आन्सर. एवढ्या विद्यार्थ्याला डाऊट्स आहेत का हा विघ्नेश मध्ये विचार डाऊट तुझा. सर मराठी प्रश्न डबल सांगता ते लिहायचं राहिले की नाही सांगा. हा मग आता तू 60% लिहून घे. गणितात 60% पास आहेत. इंग्रजीमध्ये 65% पास आहेत. दोन्ही विषयात 30% पास आहेत. आणि टोटल स्टुडंट 384 पास आहेत. ते एकूण विद्यार्थी किती बसले 60% लिहून घ्या. हा हर्षद विचार बेटा लई डाऊट आहे ह्या प्रश्नाला तसं काय. सर तुम्ही 384 सांगितलंय मग अं, हे 384 कसं लिहिलं. अरे 484 आहे 484 दुरुस्त करा बेटा 484 सांगताना माझं चुकलं इथे 484 484 आहे इथं सांगताना चुकले मॅडम. सगळ्यांनी टोटल स्टुडंट पास्ड 484 दुरुस्त करा. हा स्वरा विचार. सर ते 55 100 बरोबर 484 एक्स कसं आलं समजलं नाही. हे बघ 55% स्टुडंट पास आउट ऑफ 100 बरोबर आहे. हा. 484 स्टुडंट पास आउट ऑफ एक्स माहित नाही मला किती एक्झामला बसलेत ते. झालं का अशा हा पद्धतीने. हा हा आलं. अर्णव कुंभार कुठे गेला अर्णव झोपलाय का. हा अर्णव विचार काय डाऊट आहे. हा नाही डाऊट. हा आर्या मुंडे डाऊट सर आहे. सोडवत होतो माझा पण तोच डाऊट होता. बरं बरं आर्या हा आर्या विचार. एक डाऊट डबल विचारत जाऊ नका. एकदा सांगितलं की तुम्ही समजून घेत जावा. बरं वैभव शेलार विचारा. सर ते तुम्ही ते समीकरण तयार केले ते परत सांगा ना एकदा. हे इथलं ना 2x ते हा तेच. हे 55% स्टुडंट पास झाले आउट ऑफ 100. ओके तर 484 स्टुडंट पास आहेत. कितीपैकी पास आहेत माहिती आहे का आपल्याला माहित नाही म्हणून ते एक्स पकडलं. ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय केलं एक्स इंटू 55 100 इंटू 44 आणि ते सोडवले खाली. हा हो. आराध्या मोरे. सर तुम्ही ते x बरोबर पुढचं काढलं ना ते थोडं मला कळालं नाही. हे इथून का हा ते वालं. हा काय केलं बेटा ह्या 55ला मी 11 भागलं 11 5 55 आलं. ओके आणि 484 ला पण 11 भागलं भाग 44 आला. झालं आराध्या इथपर्यंत. हो 5 ने काय केलं मी 100 ला भागलं इथे 20 आलं. 20 5 100 हा 20 गुणिले 44 यांचा गुणाकार केला 880 आलं.
कळलं? हो हो सर कळालं. हा अवधूत विचार बेटा. सर हा बोल. सर प्रश्नामध्ये किती विद्यार्थ्यांना नापास झाले असं विचारले नाही ना. नाही, किती विद्यार्थी परीक्षेला बसले असं विचारलंय. ठीक आहे. हर्षद काय डाऊट आहे का? लवकर प्रश्न आपल्या घ्यायचे अजून. हा सर चुकून झालं. हा ठीक आहे. पुढला प्रश्न घ्या बेटा. लिहून झालं असं सगळ्यांचं. सोमानी हायस्कूलची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती. प्रश्न लिहितो म्हणजे चुकत नाही. सोमानी हायस्कूलची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती. सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती 87.5% होते. 87.5% होते. त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. विद्यार्थी अनुपस्थित होते. तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? तर एकूण किती विद्यार्थी अनुपस्थित होते? तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते पाहिजे. सॉरी, थोडं दुरुस्त करा. एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते असा प्रश्न आहे. इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. The attendance of the student. इंग्लिश मीडियमचे स्टुडंट प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. The attendance of the student of Somani High School. The attendance of the students in Somani High School on Monday is 87.5%. The attendance of students of Somani High School on Monday was 87.5%. The attendance of the students in Somani High School on Monday was 87.5%. 72 students were absent. 72 students were absent that day. 72 students were absent that day. How many students were present in a total? 72 students were absent that day. How many students were present in a total? How many students were present in a total? Okay. हा मयंक बेटा सांग उत्तर. मयंक. तुझा आवाज येत नाही मयंक. 504 504 करेक्ट आन्सर आहे. ओके. हो सर.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सोडवायचं कसं. टोटल प्रेझेंट स्टुडंट प्रेझेंट पर्सेंटेज, उपस्थितची टक्केवारी. 504, 504 करेक्ट आन्सर आहे. ज्यांचं उत्तर 504 आहे. 504 ज्याचा आन्सर आहे ते लोअर हँड करा. ओके. हा, तर किती आहे तुमची उपस्थिती? 87.5%. तर अबसेंट स्टुडंट किती आहेत? अबसेंट 100 मायनस 87.5. ओके, 100 मायनस 87.5 किती राहतं बेटा? सबट्रॅक्शन करा, 12.5% येतं. म्हणजे अबसेंट आहेत 12% आहेत, म्हणजे अनुपस्थित आहेत. अनुपस्थित. ओके. आता बघा, मागच्या प्रश्नाला आपण जशी मांडणी केली होती, मागच्या क्वेश्चन्सला तशीच मांडणी करायचं आहे. ओके, तर 12.5% अबसेंट आहेत 100 पैकी. ओके, 12.5% अबसेंट आहेत 100 पैकी. तर हाऊ मेनी स्टुडंट्स? 72 स्टुडंट अबसेंट आहेत एक्स विद्यार्थ्यांपैकी. बघा मांडणी, बघा लक्षात घ्या. हा, ऋतुराज काही डाऊट आहे का वेगळा? उत्तर वेगळं सांगायचं आहे. ऋतुराज पाटील. हा, बोलो. माझी उत्तर 574 आहे. बरं, ठीक आहे. हा, आता बघा, तर 12.5% स्टुडंट आहेत 100 आउट ऑफ जे अबसेंट आहेत. 100 पैकी 12.5% स्टुडंट अबसेंट आहेत. म्हणजे 100 आउट ऑफ 12.5 स्टुडंट. हाऊ मेनी स्टुडंट? किती विद्यार्थ्यांपैकी 72 उपस्थित आहेत, अनुपस्थित आहेत. अबसेंटचे घेतो आपण, अबसेंटचा रेशो घेतो, अबसेंटचा. ओके, हे मागचे प्रॉब्लेम सारखे आपण सोडवतोय. 12.5 इंटू एक्स इज इक्वल टू 72 इंटू 100. एक्स इज इक्वल टू 72 इंटू 100 डिवाइड बाय 12.5. आता मला हा पॉईंट काढायचा, दशांश काढायचा आहे. दशांश काढण्यासाठी काय होतंय? हा डेसिमल पॉईंट काढण्यासाठी मी हा इथला डेसिमल पॉईंट काढतोय. मी डिनॉमिनेटर मधला डेसिमल पॉईंट काढला, मी छेदातला दशांश अपूर्णांक काढला आणि अंशामध्ये 1 शून्य वाढवलं. अंशामध्ये काय केलं? 1 शून्य वाढवलं. मग 25 सव्वाशे, 25 चोक 100, 0040 आले. 5 एक 5, 45. जर तुम्ही 125 ने 1000 ला डिवाइड केलं तर काय येतं? आन्सर 8 येतं. हा, 8 आलं. 8 इंटू 72 मल्टिप्लाय करायचे. 72 इंटू 8, 8 टू जा 16, कॅरी 1. आधीसाठी 56 57, 576. चुकले का ते आपलं? 576 टोटल स्टुडंट आहेत. टोटल स्टुडंट 576 आहेत. करेक्ट आहे, टोटल स्टुडंट 576 आहेत. मग तुम्हाला विचारलंय काय? तुला हाऊ मेनी स्टुडंट प्रेझेंट इन दॅट डे? सोमवारी प्रेझेंट किती होते? 576 काय आले रे? टोटल स्टुडंट आले. काय आले? हे टोटल स्टुडंट. कळतं का मी काय म्हणतोय? 576 इज टोटल स्टुडंट आहेत. त्यातले 72 अबसेंट होते. तर 576 म्हणून काय करावं लागतील? 72 मायनस करावे लागतील. इज इट करेक्ट? समजते मी काय म्हणतोय? मानवाला समजत असेल तर. ओके, बघा, आता बघा, टोटल स्टुडंट 576 आहेत. ओके, 576 मधून 72 मायनस केलं, 72 अबसेंटचे मायनस केले तर किती झालं बेटा? 504 स्टुडंट प्रेझेंट. म्हणजे उपस्थित असलेले स्टुडंट किती आहेत? 504. आता कोणाला डाऊट असेल तर विचारा बेटा. आता कोणाचे डाऊट्स असेल तर विचारा. डाऊट्स अजून एक प्रकार घ्यायचा आहे आपल्याला. नाही डाऊट? ओके, पुढला प्रश्न घेऊया. पुढला प्रकार आहे, एक खूप अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. हा प्रकार खूप वेळेस परीक्षा विचारतात. हा शरीर माकोडे, लवकर विचार बेटा. शरीर सर मला लिहून घ्यायचं होतं. हा, लिहून स्क्रीनशॉट काढ लवकर. 10 मिनिटं आहेत. अजून एक प्रश्न घ्यायचा आपल्याला. म्हणजे अजून एक दिवस, उद्याचा पण दिवस पर्सेंटेज चालेल. पर्सेंटेज संपले, लास्ट दिवस आहे पर्सेंटेजचा. आणि रेकॉर्डिंग क्लास पहा पर्सेंटेजचे.
मी पाठवत नाही मुद्दा युनिव्हर्सिटी मुलांचा युनिव्हर्सिटी अभ्यास चालू आहे म्हणून. तुम्ही थोडे दिवसात पाठवतो ते पाहून घ्या किंवा मागची कम्प्लीट करा. कारण रेकॉर्डिंग क्लासमध्ये नवनीत मधले प्रश्न शिकवलेत, नवनीत मधले. हं ते पाहणं गरजेचं आहे. सान्वी, फोटो येत नाही, रेकॉर्डिंग क्लास पहिले हा चालेल. लिहून स्क्रीनशॉट काढून घे. सर लिहायचं राहिले असेल तर पटकन या. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. 10 मिनिटं बाकी आहेत. एक प्रश्न होईल जो आपला. एका पुस्तकाची किंमत शेकड्या 20 ने वाढवली. एका पुस्तकाची किंमत शेकडा 20 ने वाढवली. 20 ने वाढवली. एका पुस्तकाची किंमत शेकड्या 20 ने वाढवली तर त्या पुस्तकाचा खप शेकड्या 20% सॉरी 20 ने कमी झाल्याने, असं करा, थोडस दुरुस्त आहे प्रश्नामध्ये. एका पुस्तकाची किंमत शेकड्या 20 ने कमी झाली. दुरुस्ती करा प्रश्नामध्ये. एका पुस्तकाची किंमत शेकड्या 20 ने कमी झाली तर त्या पुस्तकाचा खप 20% वाढला. तर त्या पुस्तकाचा खप 20% वाढला. 20% वाढला. तर त्या पुस्तकाचा खप 20% वाढला तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल? तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल? तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल असा प्रश्न आहे. आता शॉर्टकट सांगू का फुलकट सांगू? शॉर्टकट खूप सोपं आहे. काय सांगायचंय? जी उत्तर जी रेझाईन शॉर्टकटनच केलीत त्या मुलांनी सगळे रेझाईन. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, असं जर विचारलं असेल हा एखाद्या वस्तूच्या किमतीत, इंग्लिशमध्ये सांगतो पहिल्यांदा हा प्रश्न, मग तुम्हाला समजून सांगतो. इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न सांगूया आपण हा. घ्या बेटा इंग्लिशमध्ये विद्यार्थी प्रश्न हा लिहून घ्या. If the price of a book decreased, if the price of a book decreases by 20%, if the price of a book decreased by 20% and the consumption of that book increases by 20%, if the price of a book decreases by 20% and the consumption of that book increases by 20% and consumption of that book increases by 20%, what is the percentage difference in income? What is the percentage difference in income? What is the percentage difference in income? तो उत्पन्नामध्ये शेकडा कितीचा फरक पडणार आहे? टक्केवारी सांगायचं उत्तर. हा श्रुतिका सांग. श्रुतिका खाली. 40%. 40%. 40% नाही बेटा, 40% नाही. मृण्मय गायकवाड, अर्णवी काशीद. अर्णवी हा बोल. 4%. 4% करेक्ट आहे. हे खूप फेवरेट प्रश्न आहे स्कॉलरशिपला हा प्रश्न खूप विचारतात. बघा, जर एखाद्या वस्तूची किंमत तितकीच % घट केलेली आहे आणि विक्री तितकीच % वाढली असेल, किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा हे आहे, एखादा गुड आहे, एखादी वस्तू आहे, त्याची प्राइस डिक्रीज केली आणि तेवढंच % त्याचा खप वाढलाय, म्हणजे त्याचं सेल तेवढंच इन्क्रीज झाला असेल, तर त्याला सूत्र आहे बेटा, त्याला ट्रिक आहे. त्याची ट्रिक सांगतो तुम्हाला. टक्केचा वर्ग
टक्के म्हणजे पर्सेंटेजचा स्क्वेअर, पर्सेंटेज चा स्क्वेअर भागिले 100. किती पर्सेंट? 20% कमी झाली. 20% प्राइस ऑफ बुक डिक्रीजेस. 20% सेल ऑफ बुक इन्क्रीजेस. म्हणजे तितकीच टक्के कमी झाली, तितकीच टक्के वाढली. तशा वेळेस काय होतं? तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा टक्के वर्ग किती टक्के? 20%. 20चा वर्ग भागिले 100. 20चा वर्ग किती? 400 भागिले 100. 2 झिरो कॅन्सल, 2 झिरो कॅन्सल. हाऊ मेनी पर्सेंटेज? 4%. 4%. विद्यार्थी मित्रांनो, अशा व्यवहारात अशा ट्रान्झॅक्शन मध्ये ऑलवेज काय होतो? घट होते बेटा. काय होते? घट होत असते. नेहमी काय होते? घट होत असते. अशा व्यवहारात नेहमी काय होते? 4% घटच होते. कधीच प्रॉफिट होत नाही, लॉसच होत असतो. 4% डिक्रीज होत असतं. उत्पन्न काय होतं बेटा? डिक्रीजेस 4% डिक्रीजेस. पण काय होणार बेटा? 4% डिक्रीजेस. घट. त्याचं जे रेव्हेन्यू आहे किंवा त्याचं जे इन्कम आहे ते 4% डिक्रीज होतं. अशा व्यवहारामध्ये ऑलवेज काय होतं? घटच होते. अर्नव डिक्रीजेस होत असतं. कळतंय? नेहमी कधीच प्रॉफिट होत नाही ह्याच्यात. इन्कम कधीच वाढत नाही अशा ह्याच्यात. नेहमी काय होतं? कमीच होत असतं. कळतंय? हा डाऊट्स असणारे विद्यार्थी रेझेंट ठेवा. इतरांनी लोअर हँड करा. डाऊट्स आहेत त्यांचीच रेझेंट ठेवा. हा सार्थक कोकरे बेटा विचार. हा वैभव विचार. अजून एक उदाहरण घ्या ना असंच. आता नाही, आता उद्या घेऊया आपण. आता वाजलेत 9 वाजले झालेत. तू घे नाही. 30% खप वाढला, 30% किंमत कमी केली, 30% उत्पन्न काय झाला? खप वाढला. हेच फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? 30चा स्क्वेअर 9 डिवाइड बाय 100. 30चा स्क्वेअर 900 डिवाइड बाय 100. अशावर काय 9 ऑलवेज घट होते. ऑलवेज इन्कम काय होतं? डिक्रीज होतं. 9% घट झाली, 9% डिक्रीज झालं. सोपं एक्झाम्पल आहे हे. हा पार्थ विचार बेटा. पार्थ लेफ्ट झालता, जॉईन नव्हता क्लासला. सर हा शॉर्टकट आहे का? हा शॉर्टकट ट्रिक आहे बेटा ही. हा अर्णव कुंभार. सर वेगवेगळे दिले असतील पर्सेंटेज तर ते सोडवावं लागेल बेटा. सोडवा. आता घेऊया, उद्या घेऊया तो प्रश्न. हा वेगवेगळ्याचा प्रश्न आपण उद्या घेऊया. आता 9 वाजलेत. वेगवेगळ्याचा प्रश्न उद्या घेऊया. ओके, समजलं आजचं? ओके, डेमो बघण्यासाठी आलेले विद्यार्थी कदाचित त्यांचं जर डेमोचा शेवटचा दिवस असेल तर त्यांनी प्रवेश करून घ्या बेटा लवकर. हा ज्यांनी डेमो बघितलाय, ज्याला डेमो समजलाय, शिकवलेलं समजतंय, त्यांनी लवकरात लवकर फी भरून प्रवेश करून घ्या बेटा. आपण थांबूया.